हाय नमस्कार सर्वांना। आज सकाळी आशात स्वतःकडे पाहिलं आणि वाटलं अरे हा चेहरा इतका थकलेला कधी झाला. कधी तुमच्यासोबतही असं होतं का? दिवसभर घरकाम, मुलं, स्वयंपाक, कपडे ह्या सगळ्यांचीच काळजी घेताना स्वतःकडे लक्ष द्यायला मात्र विसरतो. माझ्या बाबतीत तरी हे खूप वेळा होतं. म्हणून आज मी तुम्हाला असा एक घरगुती फेसवॉश दाखवणार आहे जो मी स्वतःसाठी तयार केला आहे आणि शेवटी माझा फायनल रिझल्टसुद्धा दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हळद भाजून घ्यायची आहे. फेसवॉश सगळ्यात खास गोष्ट म्हणजे यामध्ये वापरलेले साहित्य ते घरातल्या घरात सहज मिळतं. कोणालाही बाजारातून महागड्या वस्तू आणायची गरज नाही. सर्वात आधी मी तर हळद भाजून घेते. तुमच्या घरी हळद कशासाठी वापरतात? फक्त स्वयंपाकासाठी की घरगुती उपायांसाठी? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मी इथे 4 चमचे तांदूळ घेते. मला तर लहानपणीचे दिवस आठवतात. आपल्याकडे आई आजी इतकी महागडी स्किन केअर नव्हती, तरी पण त्यांची त्वचा किती छान दिसायची ना. त्यानंतर इथं मसूर डाळ घेतले 4 चमचे, बेसन पीठ घेतले 4 चमचे आणि ते छान मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. आता हे मिक्सर मी बारीक वाटून घेते. त्यांच्यापैकी किती जणांनी DIY गोष्टी आवडतात की तुम्ही म्हणता तयार मिळालं की बरं झालं. बरं, ही पावडर तयार झाली आहे बघा, किती छान पावडर तयार झाली आहे. नाही, मला अशा गोष्टींची एक मजाच वाटते. आपल्या हाताने काहीतरी तयार करणं आणि ते वापरायचं याचं समाधान तर वेगळंच आहे. आता ही पावडर आपल्या चेहऱ्यावरती जास्त रफ होऊ नये किंवा खरबरीत लागू नये, त्यामुळे इथं मी ती चाळून घेणार आहे. छान बारीक आपल्याला याला चाळून घ्यायचं आहे. जर जास्त पावडर शिल्लक राहिली तर आपण याला डबल मिक्सरमधून चाळून घेणार आहोत, पण माझी ते थोडीशीच राहते त्यामुळे मी याला डबल चाळणार नाही. अशा एखाद्या घट्ट हवाबंद डब्यामध्ये याला स्टोअर करून ठेवायचं आहे. छान बघा, मस्त असे आपल्याला इथं फेसवॉश आपला तयार मिळाला आहे. याला मी झाकण लावते जेणेकरून आपले हे 8 ते 10 दिवस, तसं तर 15 दिवस आरामात आपल्याला हा फेसवॉश जाऊ शकतो. त्यानंतर इथं मी 1 ते 1.5 चमचा हे मिश्रण काढून घेते आणि त्यात घालणार आहे आता गुलाबजल. तुम्हाला हवं तर तुम्ही त्यात बटाट्याचा रस घालू शकता किंवा दहीही घालू शकता. तसं तुमचं स्किन केअर रुटीन काय आहे की माझ्यासारखंच आज करू उद्या करू असं चालतं? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथं छान आपण याला मिक्स करून घेणार आहोत. जास्त कन्सिस्टन्सी आपल्याला याची पातळ नाही ठेवायची. दिवसभरात तुम्ही स्वतःसाठी किती वेळ काढता हो? 5 मिनिट 10 मिनिट अजिबात नाही. कारण आपण घरकाम, मुलं, इतर कामात इतके व्यस्त होतो की स्वतःकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळच नाही मिळत. त्यानंतर बघा इथे अशा काही प्रकारची याची कन्सिस्टन्सी झाली आहे. आता मी हे चेहऱ्याला लावून घेणार आहे. छान आपल्याला याला चेहऱ्याला लावताना मसाज करायचे आहे. एकदम हलक्या हाताने सर्क्युलर मोशनमध्ये, जसं की काय आपण स्क्रब करतो या प्रकारे याला मसाज करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नॉर्मल आपण जसं फेसवॉश करतो त्या प्रकारेही हा पॅक चेहऱ्याला लावून चेहरा वॉश करू शकतो. पण माझी थोडीशी तर स्किन डल झाली आहे आणि डेड सेल्स पण निघून जाते, त्यामुळे इथं मी छान अशी मसाज करून घेते आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याला इथं मसाज करून घ्यायची आहे. मला तरी ना मार्केटमधील प्रोडक्टपेक्षा ना हे घरगुती उपायच खूप छान वाटतात. मस्त आणि स्वस्त, आणि त्याने इतका छान आपला चेहरा ग्लोईंग होतो की मी गोरा होतो असं नाही म्हणणार, कारण प्रत्येकाचा स्किन टोन हा वेगळा असतो. त्यामुळे इथं मी 5 मिनिट हे असंच राहू दिले आणि त्यानंतर टिश्यूने हा चेहरा साफ करून घेते. हवं तर तुम्ही याला लगेच पाण्याने वॉश करू शकता, पण मी आधी टिश्यूने इथं क्लीन करून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला इथं चेहरा साफ करून घ्यायचा आहे. तर आता आपण इथं फायनल रिझल्ट बघणार आहोत. मी इथं माझा चेहरा वॉश करून घेतला आहे. स्मूथ मऊ कपड्यांना आपल्याला चेहरा असा प्रेस करून स्वच्छ करून घ्यायचा आहे. कमेंटमध्ये डन असं लिहा जर तुम्ही हा फेसवॉश करून बघणार असाल तर. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा तेही मला सांगा. तुमचे कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.